मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायली अर्जुनला विचारते की जर आपलं आता कॉन्ट्रॅक्ट संपलं, मी निघून गेले तर खरंच घरातील सर्वांना वाईट वाटेल, परंतु पुन्हा सर्वजण हट्ट करतील की तुम्ही प्रियाबरोबर लग्न करा. मग तुम्ही प्रियाबरोबरचं ते दुसरं लग्न टाळू शकणार का? तेव्हा अर्जुनला राग येतो, हातात असणारी फाईल पटकन तो टाकून देतो आणि म्हणतो, तसंही आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तुम्ही जाणारच आहात ना मधुभाऊंकडे आश्रमामध्ये राहायला. मग माझ्या आयुष्यात इकडे काय चाललंय याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे? आता त्याने असं स्पष्टपणे बोलल्यावर सायलीला वाईट वाटतं. आता मित्रांनो, आजच्या भागात नक्की काय घडणार हे आपण पाहूयात. अर्जुनने आता सायलीचं बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे तो प्रचंड डिस्टर्ब होतो आणि त्याचबरोबर स्टडी रूममध्ये येऊन पुन्हा बसतो. चैतन्य विचारतो, काय झालं अर्जुन, तू एवढा डिस्टर्ब का दिसतोय? त्यावेळी अर्जुन आता म्हणतो, कसं आहे ना चैतन्य, आत्ता जेव्हा मी तिकडे गेलो होतो ना रूमकडे, तेव्हा सायलीचं आणि कुसुमताईचं बोलणं मी ऐकलं. सायली म्हणत होती की एकदा का मधुभाऊ सुटून आले इकडे घरी तर मग मी आश्रमात राहायला जाणार आहे. आता असं म्हटल्याबरोबरच चैतन्याला देखील धक्का बसतो. तेव्हा चैतन्य विचारतो, अरे अर्जुन, पण इतक्या दिवसांमध्ये तुझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये का? त्यांचं तुझ्यावर प्रेम नाहीये का? अर्जुन रडतच म्हणतो, मला वाटलं होतं त्या माझं प्रेम ॲक्सेप्ट करतील, परंतु चैतन्य तसं काहीच होत नाहीये. त्यांच्या मनात माझ्यासाठी काहीच नाहीये, त्यांना तर फक्त आश्रमात जायचंय. पुढे चैतन्य म्हणतो, तू शांत हो अर्जुन, आणि मला असं वाटतं तू फक्त एकदा त्यांच्याशी बोलून बघ. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे मी आत्ता बोलायला तयार आहे, परंतु आमच्या कॉन्ट्रॅक्ट ब्रेक होईल रे, आणि मधुभाऊ सुटल्याशिवाय मी हे कसं बोलू शकतो? असं म्हणून अर्जुन आता चैतन्याला सांगतो. त्याचवेळी चैतन्य म्हणतो, अर्जुन तू शांत राहा आता सध्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला आता सध्या तर काहीच माहीत नाही, मला आता फक्त त्या घर सोडून जायला नको आहेत, कारण माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. मला त्या माझ्या लाईफ पार्टनर म्हणून हव्या आहेत. त्या जर अशा निघून गेल्या ना तर मला वेळ लागेल अक्षरशः. माझं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे, परंतु त्यांचं माझ्यावर काडी मात्रही प्रेम नाही. असं कसं होऊ शकतं? आता अर्जुन बिचारा खूप रडत असतो. ते पाहून चैतन्याला देखील वाईटच वाटतं. त्यांना माझी सिच्युएशन का समजत नाहीये. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं तेव्हाची सिच्युएशन खूप वेगळी होती आणि आत्ताची खूप वेगळी आहे. असं म्हणून अर्जुन विचार करतो, त्या माझ्या इथे फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरतंच राहतायत का? म्हणजे कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर त्या पुन्हा जाणार का? तेव्हा तो स्वतःशीच सारखा बडबडत असतो की त्या निघून जाणार माझ्या आयुष्यातून, त्या निघून जाणार माझ्या आयुष्यातून. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, हे बघणार आहे, तू जरा शांत राहा, घडलेल्या गोष्टींचा विचार करू नकोस. आपण एक काम करूयात, आपण फक्त कामावर फोकस करूयात, चालेल ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, मला आता सध्या काहीही सुचणार नाही, मला कामच नको आहे, कारण मला एकटं राहायचंय. तेव्हा चैतन्य म्हणतो, ठीक आहे, तू जा इथून चैतन्य, असं अर्जुन पुन्हा पुन्हा त्याला म्हणतो. त्यावेळी चैतन्य म्हणतो, हो अर्जुन जातो मी, नको काळजी करू तू. तेव्हा अशा मनस्थितीमध्ये तुला एकट्याला सोडून मी जाऊ तरी कसं? असं अर्जुनला आता चैतन्य विचारतो. तेव्हा अर्जुन आता जरा जोरातच ओरडतो, जा रे चैतन्य. तेव्हा चैतन्याला देखील अर्जुनची ही मनस्थिती समजते. मग तो म्हणतो, अर्जुन हे बघ, मी जातो, पण तुला काहीही लागलं, तुला काहीही मदत हवी असेल तर मी इथेच बाहेर उभा आहे, तू मला लगेच आवाज दे. त्यावेळी अर्जुन हो असं म्हणतो. तेव्हा अर्जुन एकटाच आता खूप रडत असतो आणि त्याला सतत सायलीचं बोलणं आठवतं, मधुभाऊ जेलमधून बाहेर आल्यानंतर मी आश्रमात राहायला जाणार. दुसरीकडे प्रिया ही बेडवर बसलेली असते आणि ती ऑलरेडी खूप वैतागलेली असते. तर तेथेच आता प्रतिमा आपलं खाली अंथरूण टाकत असते. प्रतिमा आता पूर्णपणे प्रियाकडे दुर्लक्षच करते आणि स्वतः झोपून घेते. तेव्हा प्रिया आता मनात विचार करते, ही बाई मन मानेल तसंच वागणार का आता? कारण एकतर सतत माझ्याकडे दुर्लक्ष करून माझा अपमान करत असते, आता दिवेसुद्धा हिच्याच मर्जीने बंद होणार का? असं म्हणून ती जरा चिडतेच. अगं ये, मला माझ्या खोलीत जाऊन सुखाने झोपू देत की, असं झोपलेल्या प्रतिमाकडे पाहत ती विचार करते आणि मोबाईलमध्ये पाहतच राहते.
त्यानंतर आता प्रतिमा पुन्हा झोपेतून उठते, कारण तिला झोपच येत नसते. त्यावेळी आता प्रिया मात्र मुद्दामच मोबाईलमध्ये लक्ष घालते आणि काहीतरी पाहत असते. त्यावेळी प्रतिमा उठून तिच्याकडे खूप वेळ पाहते, परंतु आता प्रियाला काहीच वाटत नाही. त्यामुळे आता ती प्रतिमाकडे पूर्णपणे दुर्लक्षच करते. तर प्रतिमा ही आता आपली झोपून घेते. प्रिया पुन्हा पाहत असते प्रतिमा नक्की झोपली की नाही. तर आता प्रतिमा अजूनही झोपलेली नसते, कारण तिचे डोळे उघडेच असतात. तर दुसऱ्या दिवशी कुसुम आता मधुभाऊंना घेऊन सायलीच्या घरी आलेली असते. तेव्हा मधुभाऊ असं म्हणून सायली आता पटकन जाऊन त्यांना मिठी मारते. तेव्हा मी आज किती खुश आहे तुम्हाला कसं सांगू मधुभाऊ, असं ती पुन्हा म्हणते. ती मधुभाऊ म्हणतात, याच दिवसाची तर आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो आणि यासाठी तर आपण एवढ्या खास्ता खाल्ल्या आहेत. त्यावेळी सायली म्हणते, तुमची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आणि आपला आश्रम आपल्याला पुन्हा मिळाला. तेव्हा आता जायचं का आपण, आपलं घर आपली वाट पाहते, असं आता कुसुम विचारते. तेव्हा सायली आता आनंदातच हो असं म्हणते. मग आता मधुभाऊंना देखील खूप आनंद झालेला असतो. सायली बाळ माझ्याबरोबर येणार. तेव्हा आता अर्जुन हा त्या दोघींकडे पाहतच राहतो. परंतु आता जेव्हा सायली कुसुमताईंबरोबर पुढे जायला निघते, तेव्हा अर्जुन म्हणतो, थांबा मिसेस सायली. तेव्हा आता दोघेही एकमेकांच्या जवळ येतात. अर्जुन म्हणतो, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. मग सायली म्हणते, हो बोला ना सर. त्यावेळी अर्जुन आता गुडघ्यावर बसतो आणि सायलीकडे पाहतच राहतो. त्यावेळी आता सायली विचारते, काय झालं सर. मग आता अर्जुन गुडघ्यावर बसत लगेच खिशातून रिंग काढतो आणि म्हणतो की मी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला माझ्या मनातलं सांगण्याचा प्रयत्न करतोय. तू कसं बोलावं ना हेच कळत नव्हतं. आज मी माझ्या मनातलं तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. एका वेगळ्या सिच्युएशनमध्ये आपलं सुरू झालेलं नातं माझ्यासाठी कधी खरं ठरलं ना मला माहीतच नाही. मी तुमच्या प्रेमात पडलोय मिसेस सायली. आता अर्जुनने असं तिला प्रपोज केल्यानंतर सायली त्याच्याकडे पाहतच राहते. एक क्षण तिला सुद्धा समजत नाही की नक्की हे काय होतंय. तेव्हा सायलीला तर असा अचानक धक्काच बसतो. तर सर्वजण आता त्या दोघांकडे पाहतच राहतात. मग अर्जुन आता हसतच तिला प्रपोज करत म्हणतो, मला माझ्या पूर्ण आयुष्यभर तुम्ही माझ्याबरोबर हवे आहात. तुम्ही खऱ्या मिसेस अर्जुन सायली सुभेदार बनाल. असं म्हणून अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा सायली आता मागे पाहते आणि अर्जुनला म्हणते, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला काही पटतंय की नाही. अहो तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाऊन विचार तरी कसा केलात. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, पण अहो माझी सिच्युएशन तुम्ही समजून घ्या. तेव्हा सायली रागातच म्हणते, आपलं फक्त एक कॉन्ट्रॅक्ट होतं. कॉन्ट्रॅक्ट मी खूप विश्वासाने पार पाडलं, परंतु मला आज समजतंय की तुम्ही विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचेच नाही आहात. असं म्हणून अर्जुनला ती बोलते. अर्जुनचं मन दुखावते. तेव्हा चैतन्य, कुसुम आणि त्याचबरोबर मधुभाऊ हे सर्वजण आता त्या दोघांकडे पाहतच राहतात. पुढे आता सायली ही खूपच चिडते आणि म्हणते, मी तुमच्याकडे फक्त एक मित्र म्हणून बघत होते, परंतु मला आता समजतंय की तुम्ही माझ्याकडे तर वेगळ्याच नजरेने पाहत होतात. तेव्हा आता सायलीचं हे बोलणं ऐकून कुसुम सुद्धा एकदम शांत होऊन जाते. पुढे आता सायली म्हणते, तुमचं मन स्वच्छ नव्हतंच, तुम्ही एक हद्द ओलांडली आहे. तुम्ही का केलं तसं अर्जुन सुभेदार. असं म्हणून ती आता अर्जुनला जाब विचारते. तेव्हा अर्जुनला काय बोलावं हे सुचत नाही. तेव्हा ती रागातच म्हणते, नाही आता ना तुम्ही काही बोलूच नका. तुमच्या मनात नक्की काय होतं ना हे मला आत्ता समजलंय. आता इथून पुढे तुम्ही काहीही बोललात ना तरीही माझ्या लेखी त्याची किंमत शून्यच असणार आहे. तेव्हा सायलीचं हे परखडपणे स्पष्टपणे बोलणं ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि त्याला धक्काच बसतो. कारण मी एवढं प्रपोजल घेऊन सायलीसमोर आलो तरीही तिने ते ॲक्सेप्ट केलं नाही, हाच विचार त्याच्या मनात येतो. तेव्हा चैतन्याला देखील आता सायलीचं हे बोलणं ऐकून खूप वाईट वाटतं. तर मधुभाऊ रागातच आता त्यांच्याकडे पाहत असतात. पुढे आता सायली म्हणते, आपली मैत्री कायमची तुटली ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, समजलं. कारण तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने बघत होतात ना त्या भावनेने ना मी तुमच्याकडे कधी बघितलंय ना कधी बघेन. असं म्हणून ती अर्जुनलाच तडातड बोलते. मी आता कायमची माझ्या घरी निघून जातीये, समजलं. चला आता मधुभाऊ, या माणसाचं तोंडही मला बघायचं नाहीये.
एवढा टोकाचा सायलीने निर्णय घेतल्यावर मात्र आता मधुभाऊंनाच धक्का बसतो आणि अर्जुनला देखील. तेव्हा आता अर्जुन हा मिसेस सायली थांबा ना असं तिला म्हणतो, परंतु आता सायली मधुभाऊ आणि कुसुमताई या दोघांबरोबर निघून जाते. अर्जुनचा ती एक क्षण देखील विचार करत नाही. तेव्हा तो बिचारा आपला त्यांच्या पाठीमागे पळत असतो. मिसेस सायली ऐकून तरी घ्या असं म्हणतो, पण सायली आता मागे काही ऐकायला तयारच नसते. आता सायली रिक्षात बसून तेथून निघून जाते. कुसुम आणि मधुभाऊ देखील रिक्षात बसतात. अर्जुनकडे सर्वजण दुर्लक्ष करतात. सायलीने तर आता अर्जुनचं तोंड सुद्धा नंतर पाहिलेलं नसतं, म्हणून त्याला खूप वाईट वाटतं. तो रिक्षाला अडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आता रिक्षा पुढे निघून जाते. तर अर्जुन आता जागीच कोसळतो, कारण त्याचा प्रेमभंग झालेला असतो. परंतु हे सगळं काही अर्जुनचं स्वप्न असतं. तो त्या स्वप्नातून पटकन जागा होतो. तेव्हा अर्जुन आता शेजारी पाहतो तर सायली तिथे असते. म्हणूनच अर्जुन हा म्हणतो, नाही मिसेस सायली, मी तुम्हाला असा सोडू शकत नाहीये असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो. मी माझ्यापासून तुम्हाला कधीच लांब करणार नाही आणि त्याचबरोबर मी तुम्हाला कुठे जाऊ सुद्धा देणार नाही. तुम्ही नेहमी माझ्याजवळच राहायचंय. तेव्हा आता त्याला सायलीचं ते बोलणं आठवत असतं की तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने पाहत होतात ना, भावनेने ना मी तुमच्याकडे कधी बघितलंय आणि ना कधी बघणार. आपली मैत्री तुटली, हे सतत आता त्याच्या कानावर शब्द पडत असतात. मी कायमची माझ्या घरी निघून जाणार असं आता सायली सतत म्हणते. तर आता अर्जुन त्याचाच विचार करत असतो की सायली जर मला सोडून गेली तर माझं कसं होणार. सायलीशिवाय मी श्वाससुद्धा घेत नाही. सायली माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मी तिच्याशिवाय राहूच शकत नाही. माझं तिच्यावर प्रचंड प्रेम आहे असं अर्जुन सतत मनात विचार करत असतो. दुसरीकडे आता सुमन सर्वांना नाश्ता वाढत असते. तेव्हा तेथे प्रतिमा देखील उभी असते. तेव्हा प्रतिमाला आता कुसुम म्हणते, वहिनी मी तुमच्या आवडीची इडली चटणी केली आहे. अहो तुम्हाला शेवग्याच्या शेंगा घालून सांबार खूप आवडतो ना, म्हणून तोही बनवलाय. म्हणजे पूर्वी तर खूप आवडायचा, आता नाही माहीत. तेव्हा प्रिया आणि त्याचबरोबर नागराज हे दोघेही रागातच त्या दोघींकडे पाहत असतात. मग नंतर आता प्रतिमा म्हणते की तुम्ही बसा, मी तुम्हाला वाढते. मग आता सुमन म्हणते, वहिनी प्लीज तुम्ही आम्हाला असं अहो जाऊ नका ना घालू, पूर्वीसारखं अगं सुमन असं म्हणा ना. मग आता हे ऐकताच नागराजला अजूनच चिड येते. तो म्हणतो, यांचं चाललंय काय काय कळतच नाही. तेव्हा पुढे आता नागराज म्हणतो, अगं सुमन काय चाललंय तुझं पूर्वीसारखं आपल्या वहिनीला त्रास होईल ना, असं वागू नकोस ना प्लीज तू. तेव्हा सुमन म्हणते, अय्या हो ना, खरंच माझ्या लक्षातच राहिलं नाही हा. त्यानंतर प्रिया आता उगीच साळसूतपणाचा आव आणते आणि म्हणते, आई अगं बस नाही ते माझ्या शेजारी. माझ्या आईला काय आहे ना, सतत काम करण्याची सवय आहे ना, त्यामुळे ती इथे येऊन सुद्धा कामच करते. तिला असं बसलेलं नाही आवडत आणि माझ्या आईसारखीच सवय मला सुद्धा लागलीये, हो की नाही गाई. मग आता प्रतिमा नाईलाजाने हो असं म्हणते, फक्त प्रियाचं मन राखण्यासाठी. पुढे आता प्रिया म्हणते, आई तुझी काय सेवा करायची ना ते मला सांग, मी करेल. हा आई तुला पाणी देऊ का असं म्हणून आता तिला विचारते. मग प्रतिमा नको असं म्हणते. प्रिया म्हणते, नको का म्हणती अगं आई, घे की पाणी असं म्हणून ती तिला जबरदस्तीनेच पाणी देते. तर नागराज आता प्रियाच्या या सर्व नाटकांकडे पाहतच राहतो. त्यानंतर प्रिया आता मुद्दामच विषय काढते, आई तुझ्याशी एक बोलू का गं. मला माहीत आहे रात्री जेव्हा मी रील्स बघत होते तेव्हा लाईटसुद्धा ऑनच होत्या आणि माझ्यामुळे तुला खरंच खूप डिस्टर्ब झालं असेल, तुला झोपसुद्धा येत नसेल ना गं त्या आवाजामुळे रील्सच्या. पण काय करू गं आई, मला कळतच नाही. मला ना रील्स पाहायची एवढी घाण सवय लागली आहे ना की तासभर रील्स पाहिल्याशिवाय मला झोपच येत नाही आहे. म्हणून प्रिया आता मेन मुद्द्यावर येते आणि प्रतिमाला विचारते, आई एक काम करू का गं, मी माझ्या रूममध्ये झोपायला जाऊ का गं. त्यावेळी आता प्रतिमाला धक्काच बसतो. ती म्हणते, नाही तू कुठेही जायचं नाही आहेस, मला नाही त्रास होत त्या रील्सचा, कारण मला आता त्या आवाजाची सवय झाली आहे. तर आता प्रियाचा डाव तिच्यावरच उलटल्यामुळे नागराज तिच्यावर जोराजोरात हसतो. त्यावेळी तो आता वेगळ्याच इंटेन्शनने हसत असतो, पण आता प्रिया देखील हसण्याचं नाटक करते आणि हसायला काय झालं काका असं विचारते. नागराज आता प्रियाला म्हणतो, अगं एका आईला मुलीच्या आवाजाचा त्रास होईल का, तू सांग बरं.
अगं तन्वी, तू कशीही वाग, अगदी कशीही वाग, परंतु वहिनी तुझ्या सहवासाची एक सुद्धा संधी गमावणार नाहीये. तेव्हा प्रतिमा आता प्रियाकडे पाहून गालात हसते. तर प्रियाचा प्लॅन आता इथे चौपट होतो. त्यामुळे आता ती तोंड पाडून बसते. तेव्हा सुमन म्हणते, हो ना, कुठली आई आपल्या लेकराचे दोष तिच्या पदराने नेहमी झाकूनच घेते. प्रतिमा वहिनींना तुझ्या फोनचा त्रास कसा होईल सांग बरं तन्वी. तेव्हा प्रिया म्हणते, हो बरोबर आहे. पुढे सुमन म्हणते की मला तर असं वाटतं ना, अगं तन्वी, तू दुपारची डुलकी सुद्धा त्यांच्याच रूममध्ये काढत जा. मग आता प्रिया हसण्याचं नाटक करते आणि म्हणते, वा, किती छान आयडिया आहे ना. पुढे आता ती म्हणते, असंही मला माझ्या आईचा सहवास खूप आवडतो. तेव्हा मनातच आता प्रिया विचार करते की प्रतिमा त्या कैदेतून माझी सुटका का करत नाहीये. नको ना, तिथे हिचं प्रेम ओतू जातंय. ही बिनडोक सुमन मला तर 24 तास त्याच खोलीत पाठवायला निघाली आहे. तर दुसरीकडे सर्वजण नाश्ता करत असतात. त्याच वेळी आता प्रताप हा अश्विनला म्हणतो, अरे अश्विन, तुझ्या हॉस्पिटलची ऑर्डर आज पोच होईल हा. तेव्हा दुसरी ऑर्डर तयारच आहे असं अश्विन म्हणतो. ते दोघेही आता कामाबद्दलच बोलत असतात. त्यामुळे आता सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. तेव्हा कल्पना म्हणते, अरे अश्विन, तुला किती वेळा सांगितले इथे सर्वजण एकत्र असताना कामाबद्दल काही बोलायचं नाही म्हणून. तेव्हा प्रताप आता तिला सॉरी म्हणून कान पकडतो. सर्वजण त्याच्यावर हसतात. तेव्हा सायली देखील सगळ्यांकडे आता पाहत असते. अर्जुन अजूनही आलेला नसतो. तो आता तेथे नाश्ता करण्यासाठी तेवढ्यात तिथे येतो. पण सायली समोर उभी असल्यामुळे त्याला सतत ते बोलणं आठवत असतं की मी कायमची आश्रमात राहायला निघून जाणार. तुम्ही ज्या भावनेने माझ्याकडे पाहत होतात ना, ती भावना माझ्याकडून कधीच तुमच्यासाठी नव्हती. आपली मैत्री संपली असं सततचं बोलणं आता त्याला आठवतं आणि तो बिचारा खरंच खूप डिस्टर्ब असतो. त्यानंतर आता सायली ही आवरून जायला निघते. तेव्हा आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता मी येऊ का आई? सायली ही कल्पनाला विचारते. तेव्हा कल्पना म्हणते, हो ये. मग आता सायली नक्की कुठे चालली हाच विचार अर्जुन करतो आणि तिला आवाज देत मोठ्याने म्हणतो, सायली थांब. असं म्हणून तो धावतच तिच्या जवळ येतो. ती विचारते, काय? मग आता अर्जुन म्हणतो, तू कुठे चालली? पुन्हा येणार आहेस ना? मग आता असं विचारल्यानंतर इकडे सर्वांना धक्काच बसतो की अर्जुन असा का बोलतोय. मग आता त्याचं त्यालाच बोलणं समजत नाही. सायली विचारते, अहो मी अर्ध्या तासांसाठीच तर बाहेर जातीये, कारण विमलताईंना बरं नाही ना, मार्केटमध्ये जाऊन भाज्या आणते, बाकी काही नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो पण तुम्ही येणार आहात ना परत? तेव्हा चैतन्यला जरा धक्काच बसतो, कारण अर्जुन काही पण बोलून जायला नको हा विचार त्याच्या मनात येतो. पुढे आता कल्पना म्हणते, अरे अर्ध्या तासासाठी बायको बाहेर जातीये, ही तुला करमत नाहीये का? मग आता सर्वजण अर्जुनवर पुन्हा हसतात. त्याचवेळी तुम्हाला काही प्रायव्हेट बोलायचं आहे का असं अश्विन पुन्हा विचारतो. मग आता पूर्ण आजी म्हणतात, बघ ना, अरे अर्धा तास नजरेआड बायको होणार तर त्याला कसं झालंय पार. इकडे आम्ही जाऊ का आतमध्ये? मग चल ग अस्मिता, मला रूममध्ये घेऊन चल, त्यांना काहीतरी प्रायव्हेट बोलायचंय. तेव्हा अश्विन म्हणतो, चला चला. असं म्हणून सर्वजण आपल्या नाश्त्याच्या प्लेट उचलतात आणि आपापल्या रूममध्ये जाणार असतात. तेव्हा सायलीला आणि अर्जुनलाच खूप लाजल्यासारखं होतं. मग आता अर्जुन म्हणतं, अश्विन काय आहे रे, बस खाली अगोदर. तेव्हा सर्वजण पुन्हा नाश्ता करू लागतात. त्यानंतर आता अर्जुन सायलीला विचारतो, मग तू म्हणजे लवकर येणार आहेस ना? तेव्हा आता उन्हाचा तुला त्रास व्हायला नको ना म्हणून विचारतोय. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते. मग अस्मिता टोमणा मारते, आम्ही जसं काय उन्हात कधी गेलोच नाही, म्हणून ती आता अर्जुनला टोमणा मारते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तसं नाहीये. मग आता सायली म्हणते, हो मी अर्ध्या तासातच पुन्हा येणार आहे. अर्जुन म्हणतो, असं आहे ना, मग मी येतो ना तुझ्याबरोबर. सायली म्हणते, अहो नको, काही गरज नाहीये त्याची. पुढे आता चैतन्य म्हणतो, अर्जुन ऐक ना, अरे आपलं ऑफिस आहे ना ते ऑपोजिट साईडला आहे आणि आपली अजून एक मीटिंग सुद्धा आहे. तेव्हा प्रताप म्हणतो, मीटिंग वगैरे होत राहतील रे, पण मीटिंग महत्वाची नाहीये, रोमांस महत्वाचा आहे. असं प्रताप बोलल्यामुळे सर्वजण आता अर्जुन सायलीवर हसतात. त्यावेळी अर्जुनला खूप लाजल्यासारखं होतं, तर सायली देखील लाजते. विमल म्हणते, अहो सायली ताई, मी मगाशीच तुम्हाला म्हणाले होते ते म्हणून मार्केटमध्ये, पण तुम्ही माझं ऐकलं नाही, द्या मी जाते की. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो जा विमल तू. त्यावेळी सायली म्हणते, नका, अहो विमलताई तुम्ही अगोदर आराम करा.
मी पटकन जाऊन येते हा, असं म्हणून ती अर्जुनला सांगते. माझी मी जाईल, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणून ती अर्जुनकडे पाहतच राहते आणि कल्पनाला म्हणते, आई येते हा मी. त्यावेळी कल्पना आता लवकर ये ग असं म्हणते, तर सायली आता तेथून जाते. अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अर्जुनला विचारते, आपलं लग्न संपल्यानंतर घरच्यांना खरंच खूप वाईट वाटेल ना, आणि मग ते तुमचं प्रियाबरोबर पुन्हा हट्टाने लग्न लावून देतील असं मला वाटतंय. तुम्ही प्रियाबरोबर होणारं दुसरं लग्न थांबवू शकाल का, असं जेव्हा ती अर्जुनला विचारते तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला काय करायचंय? हो, तुम्ही तर आश्रमामध्ये राहायला जाणार ना आपलं लग्न संपल्यानंतर, मधुभाऊ जेलमधून सुटल्यानंतर, मग माझ्या आयुष्यात इथे काय होतंय, अशी तुमचा काय संबंध, असं म्हणून तो चिडतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.